Hello friends, today we are going to learn our remaining stanzas of the poem The Inchcape Rock. In our last period, I told you that the abbot of Aberbrothock placed a bell on the Inchcape Rock, and the mariners thanked for him to put the bell on the Inchcape Rock because the bell could save their life. And in our last stanza, that means in the last period, we studied that there was a pirate whose name was Sir Ralph the Rover. He see he saw the Inchcape bell on that rock, and now he thought something different. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण काही स्टांजा या कवितेचे घेतले. या कवितेमध्ये ही कविता म्हणजे एक बॅलेड आहे, म्हणजे पॉड आहे. या कवितेच्या आतापर्यंतच्या स्टांजामध्ये आपण शिकलोत की या ठिकाणी एक समुद्रामध्ये जे ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक असतात ते एका वाळूच्या टेकडीवर एक बेल लावतात की ज्या बेलला इंचकेप रॉक असतो त्याच्यावर ते बेल टांगतात आणि त्या बेलमुळे बऱ्याच मरीनरचं आयुष्य वाचतं. कारण लाटा ज्या वेळेला जोरात आदळतात त्यावेळेला धोक्याची घंटा त्यांना कळते आणि ते जहाज दुसरीकडे वळवतात आणि स्वतःचं थोडक्यात रक्षण करतात. आणि ती एक बेल म्हणजे त्यांना वॉर्निंग देणारी, धोक्याची सूचना देणारी ती बेल होती. ती ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक यांनी त्या ठिकाणी मांडलेली होती. आता आपण आपला पुढचा स्टांजा घेऊया. बघा, He felt the cheering power of a spring. It made him whistle, it made him sing. आणि ती इंचकेप रॉक वर असणारी बेल त्या राल्फ द रोअर या पायराईटला दिसली आणि त्याला आता त्याच्याबद्दल तो एक वेगळाच विचार करत आहे. बघा, आपल्या त्या पुढच्या स्टांजामध्ये दिलेलंच आहे. ही फेल्ड द चिअरिंग पॉवर ऑफ अ स्प्रिंग. आणि स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू. वसंत ऋतूच्या या वातावरणामुळे, त्या वसंत ऋतूच्या थोडक्यात आल्हाददायक वातावरणामुळे त्याला उत्साही वाटत होतं. चिअरिंग म्हणजे उत्साही वाटत होतं. इट मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग. इट मेड हिम विसल म्हणजे जणू काही इतकं उत्साही होतं त्याला शिट्टी वाजवा अशी वाटत होती. इट मेड हिम सिंग त्याला गाणं म्हणावं असं वाटत होतं. हिज हर्ट वॉज अ मिर्थफुल टू एक्सेस. मिर्थफुल म्हणजे आनंदी, हॅपी. हिज हर्ट वॉज अ मिर्थफुल टू एक्सेस आणि त्याचं हृदय अगदी आनंदाने भारावून गेलेलं होतं. बट द रोवर्स मिर्थ वॉज अ विकेडनेस. परंतु बघा, तो जो रोवर होता, राल्फ द रोवर, याचा जो काही आनंद होता, या आनंदामध्ये देखील विकेडनेस म्हणजे दुष्टपणा होता. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. आणि त्याची नजर त्या इंचकेप फ्लोटवर होती की ज्या ठिकाणी ती बेल टांगलेली होती. कोट म्हणजे तो स्वतःशीच बोलला. ही माय मेन पुट आउट द बोट. आणि तो त्याच्या लोकांना सांगतो जहाजावरील ही बोट आपली त्या इंचकेप रॉककडे घेऊन चला. अँड रो मी टू द इंचकेप रॉक. आणि मला त्या इंचकेप रॉककडे घेऊन चला. अँड आय विल प्लॅग यू द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक. आणि मग मी त्या ठिकाणी गेल्यावर जी इंचकेप बेल ज्या ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक याने त्या ठिकाणी टांगलेली आहे त्या बेलला किंवा त्याच्या कार्याला मी प्लॅग्यू म्हणजे त्रास देईल. त्या कार्याचा मी उध्वंस करेल. त्याचं कार्य जे त्याने चांगलं कार्य केलेले ते मी नष्ट करेल. याच्यासाठी तो त्याच्या लोकांना सांगतो की माझी बोट, आपली बोट त्या इंचकेप रॉककडे घेऊन चला. द बोट इज लोअर्ड द बोटमन रो. द बोट इज लोअर्ड द बोटमन रो. आणि त्या बोटमनने ती बोट इंचकेप रॉककडे न्यायला सुरुवात केली आणि तो तिकडे जायला लागला. अँड टू द इंचकेप रॉक दे गो. म्हणजे ज्या ठिकाणी इंचकेप रॉक होता त्या ठिकाणी ते गेलेत. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. आणि सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. आणि बोटवरूनच तो खाली वाकला. अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. आणि त्या वालुकामय टेकडीवर जी काही ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक यांनी टांगलेली जी काही बेल आहे ती या राल्फने कापून टाकली आणि तिला कापून त्याने समुद्रात टाकलं किंवा ती समुद्रात पडली.
डाऊन द बेल डाऊन संक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. बघा, आणि ती बेल समुद्राच्या पाण्यात पडली. संक म्हणजे बुडणे. द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. गर्गलिंग म्हणजे त्या बेल पाण्यात पडल्यानंतरचा जो काही आवाज होतो बुडबुड्यांचा वगैरे, तर त्या आवाजात गर्गलिंग साऊंड म्हणजे जसं आपण गर्गल करतो, गुळण्या वगैरे करतो, तसा त्या साऊंड आवाज येऊन ती बेल त्या पाण्यामध्ये पडली आणि ती पाण्यामध्ये बुडाली. द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड. आणि ती बेल पाण्यात पडल्यामुळे पाण्यामध्ये बबल्स निर्माण झाले आणि ते आजूबाजूला इतरत्र फेकले गेले, इतरत्र ते डिझॉल्व झाले. कोथ सर प्रॉल. आणि तो सर प्रॉल स्वतःशीच म्हणतो, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वन ब्लेस द अबाउट ऑफ अबारब्रोथाक. आणि आता याच्या पुढे जो कोणी या ठिकाणी येईल तो मात्र अबाउट ऑफ अबारब्रोथाकचे आभार मानणार नाही. पुढचा स्टांजा बघा. सर राल्फ द रोहर सेल्ड अवे. आणि मग राल्फ द रोहर हे समुद्रामध्ये हा इतरत्र भरपूर ठिकाणी फिरला. सेल्ड अवे. ही स्कोअर्ड द सीज फॉर मेनी अ डे. आणि समुद्रामध्ये भरपूर त्याने प्रवास केला. स्कोअर्ड म्हणजे ट्रॅव्हल्ड, प्रवास करणे. समुद्रात भरपूर प्रवास केला. अँड नाऊ ग्रॉन रिच विथ अ प्लंडर डिस्टोअर. आणि तो आता भरपूर श्रीमंत झाला. प्लंडर डिस्टोअर म्हणजे बिग अमाऊंट ऑफ लुटेड वेल्थ. आणि त्याने समुद्रामधून इतर जहाजांवरची भरपूर संपत्ती लुटलेली होती आणि त्यामुळे तो श्रीमंत झालेला होता. ही स्टिअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलँड शोअर. आणि तो आता स्कॉटलँडच्या समुद्र किनाऱ्याकडे जायला निघालेला होता. टू थिक अ हेज ओ इरस्पेड द स्काय दे कॅन नॉट सी द सन ऑन हाय. आणि नेमकं तो ज्या वेळेला निघाला त्यावेळेला काय झालं की आकाशामध्ये हेज म्हणजे धुके खूप पसरले. दे कॅन नॉट सी द सन ऑन हाय. आणि ते सूर्य देखील बघू शकत नव्हते, इतके धुकं त्या ठिकाणी पसरलं. द वाईन हाथ ब्लोन अ गेल ऑल डे. आणि दिवसभर खूप जोराचा वारा सुरू होता. ॲट इव्हिनिंग इट हाथ डाईड अवे. आणि संध्याकाळच्या वेळेला हा जो काही वारा होता हा खूप जोरात वाहत होता आणि तो त्याने बरेच समुद्रामधील जहाज वगैरे हे उद्ध्वस्त केले. ऑन द डेक द रोअर टेक्स हिज स्टँड सो डार्क इट इज दे सी नो लँड. ऑन द डेक द रोअर टेक्स हिज स्टँड. आणि मग तो राल्फ जो होता रोहर तो बोटच्या डेकवर गेला. सो डार्क इट इज दे सी नो लँड. आणि इतका अंधार पडलं की त्यांना लँड म्हणजे जमीन दिसत नव्हती. कोथ सर राल्फ. आणि तो सर राल्फ स्वतःशीच बोलतो, इट विल बी लाईटर सून फॉर देर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. आणि तो राल्फ स्वतःशी बोलतो, इट विल बी लाईटर सून. आता कदाचित उजेड येईल लवकर. फॉर देर इज द डॉन ऑफ अ रायझिंग मून. कारण आता रायझिंग मून म्हणजे चंद्र उगवणार होता आणि चंद्र उगवण्यापूर्वीची जी संध्याकाळ होती त्याला डॉन असं म्हटलेलं. ॲक्च्युली DAWN डॉन याचा अर्थ पहाट असं होतो, परंतु चंद्र उगवण्याची पहाट म्हणजे संध्याकाळच्या वेळेला. आता त्याला असं वाटतं की चंद्र उगवेल, थोडं लाईट येईल, प्रकाश येईल. कान स्टेअर सेड वन ब्रेकर्स रोअर. आणि ते जे काही बोट चालवणारे होते ते ओरडतात की आम्हाला काहीच ऐकू येत नाही या वादळ वाऱ्यामुळे. फॉर मी थिंग्स वी शूड बी नियर द शोअर. आणि तो म्हणतो मी थिंग्स म्हणजे मला वाटतं. आणि राल्फला असं वाटत होतं की आपण आता समुद्र किनाऱ्याजवळ आहोत. नाऊ वेअर वी आर आय कॅन नॉट टेल. परंतु आपण नेमके कुठे आहोत या वादळी वाऱ्यामुळे समुद्रात काही कळत नाही नेमकं कुठे आहोत. बट आय विश आय कुड हिअर द इंच केप बेल. आणि मग त्याला आता कळालं की जर ही इंच केप बेल असते तर मला ऐकू आले असते आणि मग मी समुद्रामध्ये नेमका कुठे आहे किंवा काय धोका आहे हे मला कळलं असतं. परंतु मी ती बेल कापून टाकली आणि तेच संकट माझ्यावर ओढवलं. दे हिअर नो साऊंड द स्वेल इज स्ट्रॉंग. आणि मात्र इंच केप बेल कापून टाकल्यामुळे त्या बेलचा आवाज येत नव्हता. आणि द स्वेल इज स्ट्रॉंग, वाऱ्याचा वेग खूप जोरदार झाला. दो द वाईन हाथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग. आणि वाऱ्याचा वेग इतका आला की जहाज त्यांचं पलटलं, ते पाण्यामध्ये वाहत गेले. टिल द वेसल स्ट्राईक्स विथ शिवरिंग शॉक ओ क्रिस इट इज द इंच केप रॉक. आणि
ज्या वेळेला काही एक भांडं त्या इंच केप रॉकला आदळलं त्यावेळेला त्याला कळालं, ओ क्रिस, इट इज द इंच केप रॉक, की हा इंच केप रॉक आहे की ज्या या खडकावर ही बेल टांगलेली होती. सर राल रोहर टोर्ड हिज एअर, आणि राल पाण्यामध्ये पडला. आता तो त्याचे डोक्याचे केस उडू लागला, संताप करू लागला. ही कस्ट हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर, आणि खूप निराशामध्ये तो स्वतःलाच दोष देऊ लागला. द वेव्ज रश इन एव्हरी साईड, द शिप इज सिंकिंग बेनिथ द टाईड, आणि सगळ्या बाजूने पाण्याचा वेग इतका होता, लाटांचा वेग इतका होता की ते जहाज समुद्रात बुडू लागलं. बट इवन इन हिज डाईंग फिअर वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोअर हिअर, आणि या मरणासन्न अशा परिस्थितीमध्ये आता तो बुडत असताना त्याच्या कानामध्ये एक आवाज ऐकू येतो. अ साऊंड ॲज इफ विथ द इंच केप बेल, इंच केप बेल वाजण्याचा जसा साऊंड असतो तसा साऊंड ऐकू येतो. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल, आणि जणू काही एक दुष्ट राक्षस म्हणजे मृत्यूची घंटा त्याला ऐकू येते. ज्या वेळेला ख्रिस्ती धर्मामध्ये दफनविधी करत असताना बेल वाजवली जाते, त्या बेलसारखा त्याला आवाज येतो, म्हणजे मृत्यूची एक सूचनाचा आवाज त्याला येतो. आणि मग त्याला कळतं की आपण जे काही काम केलेलं आहे दुष्ट, की जे ॲबॅट ऑफ ॲबारब्रुथक यांनी जी काही बेल टांगलेली होती, की ज्याच्याने बऱ्याच समुद्री प्रवास करणाऱ्यांचं संरक्षण होत असायचं, त्यांना धोक्याची सूचना कळत असायची, तीच बेल याने राल्फने कापून टाकली. आणि त्याच्याचमुळे तो म्हणजे ज्या वेळेला त्याला खरंच गरज होती संकटाची चाहूल लागण्याची किंवा धोक्याची घंटा करण्याची, ती त्याला कळाली नाही. आणि त्याने जे काही चांगलं ॲबॅट ऑफ ॲबारब्रुथकने कार्य केलेलं होतं ते त्याने नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर त्या गोष्टीमुळे त्याचाच सर्वनाश झाला. आय थिंक यू शुड अंडरस्टँड द पोएम. तुम्हाला ही कविता समजली असेल. थँक्यू.